एक तर काय झालं, आज सकाळमध्ये एक फोन आला. 7:15 श्राद्धाला फोन आला. म्हटलं एवढ्या लवकर कसा फोन आला? काय झालं? काय झालं असं पहिले विचारलं. मला असं वाटलं की काही ती घटना घडली. आणि बरोबर एक एक तासाने तर ही बातमी कळाली की अरे अजितदादा आले. पहिले तर बातमी अशी होती की लँड झालं, वाचले. ते बातमी नंतर कळली की अरे असं 6 लोकांचा मृत्यू झाला. अजितदादा त्याच्यात गेले. हे जे वाक्य आहे हेच कहाणी तेव्हा ऐकायलाच कसं वाटतं. अजितदादा सारखा उमदा नेता, या महाराष्ट्राचा नेता, आणि तो नेता भाजपमध्ये जाऊन सुद्धा शाहू फुलेंना विसरत नाही, बाबासाहेब आंबेडकरांना विसरत नाही किंवा त्या विचारसरणी सोडत नाही. हे या राज्यासाठी, देशासाठी खूप महत्वाचं आहे. भाजप बरोबर राहून सुद्धा विचारसरणी ठेवणं आणि त्याच्यावर कारभार करणं. मी तर त्याच्यावर काम केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत, माझा वाढदिवस असेल, काय असेल, कुठलंही काही घटना असेल तर सकाळी 6:30-7लाच फोन. दादांच्या बरोबर काम करणं, सकाळमध्ये काम करणं, सकाळमध्ये उठून या प्रकारची भावना